नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. रस्ता ओलांडत असताना एका नागरिकाचा मोटर कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. यावरून कार चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी चाकण येथील दावडमळा या ठिकाणी घडला. या अपघातात संजय झाडेश्वर गिरी वय वर्ष 44 राहणार चाकण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालक सचिन सुभाष लोंढे राहणार वराळे तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय गिरी हे पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील इर्टिगा कार ही भरधाव वेगात आणली. आरोपीच्या कारची संजय गिरी यांना जोराची धडक बसली. यात संजय यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला. यातच संजय यांचा मृत्यू झाला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चाकण पोलीस याचा पुढील तपास करत आहेत. साबुर्डी येथील डोंगरावर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यातून दिल्ली जातीच्या 2 म्हशी अज्ञात चोरट्यांनी बांधलेल्या दाव्यासह लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी मालक तुकाराम गोपाळे हे दूध काढावयास गेल्यानंतर उघडकीस आले. याबाबतची तक्रार खेड पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चाकण या ठिकाणी घडली. सतीश अंकुश ओझरकर वय वर्ष 32 आणि अशोक नथू ओझरकर वय वर्ष 45 दोघेही राहणार ओझरडे तालुका मावळ. शकील पूर्ण नाव निष्पन्न नाही राहणार पिंपरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतातील भात कापणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून शेतजमीन मालक आणि शेतमजूर यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची घटना खेडच्या पश्चिम भागात वहागाव गावात घडली. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांत जमीन मालक आणि शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिल्या असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मजुरीचे पैसे मागितले. या रागातून 4 ते 5 जणांनी मजुराला आणि त्याच्या मुलाला मारहाण करत त्यांची दुचाकी व मोबाईलचे नुकसान केले. ही घटना वहागाव तालुका खेड या ठिकाणी घडली. या प्रकरणी गुलाब रामभाऊ पांगळे वय वर्ष 50 राहणार वहागाव खेड यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून समीर कोळेकर त्याचा भाऊ व इतर 2 जण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर भात कापणीच्या गुत्त्याचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून मजुराने शेतकरी पती पत्नीला मारहाण केली. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात समीर बबन कोळेकर यांनी फिर्याद दिली. यावरून गुलाब रामभाऊ पांगळे वय वर्ष 50 राहणार वाके या शेतमजुरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर म्हाळुंगे MIDC पोलीस पुढील तपास करत आहेत. वाकी बुद्रुक एकेकाळी खेड तालुक्यातील मोठे गाव. बागायती हुंडेकरी पुणे नाशिक महामार्ग गेल्यानं व्यापारी गाव. परंतु सन 2008 मध्ये या ग्रामपंचायतीचे विभाजन तत्कालीन गाव कारभारी यांनी केले आणि बाकी बुद्रुक व संतोषनगर अशा 2 ग्रामपंचायती स्थापन झाल्या. नुसत्या 2 ग्रामपंचायतीच नाही तर देवांची देखील 2 मंदिरे निर्माण झाली. दोन्ही गावांनी अतिशय उत्कृष्ट व सुबक मंदिरे उभारली असून संतोषनगर येथील भैरवनाथ मंदिर काम पूर्ण झाले. वाकी बुद्रुक येथील जुन्या मंदिराचे जीर्णोद्धार काम सुरू आहे. पाषाणात कोरलेल्या तोडीत हे काम सध्या सुरू आहे. या दोन्ही गावांच्या स्मशानभूमी देखील अद्ययावत करण्यात आल्या आहेत. एकंदर गावाची वाटणी करून प्रगती करण्यात दोन्ही गावांना यश आलं. येथील आकर्षक मंदिराची कामे हे परिसरातील नागरिकांना गावाकडे आकर्षित करत आहेत. सण उत्सवात बहरलेलं खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहर सध्या सोशल माध्यमांत या जबरदस्त फोटोमुळे चांगलंच व्हायरल होतंय. रात्रीच्या वेळी उंचावरून राजगुरुनगर शहराचं असं विहंगम दृश्य पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्यातील आंबोली येथील भर बाजारपेठेतील विजेच्या खांबासह विजेच्या तारांची जीर्ण अवस्था झाली असून तारांसह वाकलेले विजेचे खांब बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खासगी जागेत उभारण्यात आलेले विजेचे खांब आता अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. दीपावलीच्या सलग सुट्टीत सोमवारचा दिवस शासकीय आला. मात्र आज राजगुरुनगर येथील बहुतेक तालुकास्तरीय शासकीय कार्यालयीन प्रमुखांशिवाय तुरळक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होते. पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग चक्क कुलूप लावून बंद होता. मंगळवार आणि बुधवार हे 2 दिवस पाडवा भाऊबीज असल्यानं बँकांमधून पैसे काढण्यासाठी चांगलीच गर्दी पाहावयास मिळत होती. या शासकीय कार्यालयांचा पाहणी घेऊन आढावा घेतला असता 10% उपस्थित कर्मचारी म्हणजेच शिपाई वर्ग आणि 1-2 लिपिक वर्ग उपस्थित असल्याचं पाहावयास मिळालं. त्यामुळे शासकीय कार्यालय ओस पडल्याचं चित्र सोमवारी खेडमध्ये पाहावयास मिळाले.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आव्हाट, शिरगाव, टोकावडे आणि वेताळे आदिवासी कातकरी बांधवांच्या 150 कुटुंबातील 450 महिलांसह लहान मुला-मुलींसह विद्यार्थ्यांना बनवलेल्या फराळाचे पदार्थासह साड्या, कपडे, वह्या, पेनचे वाटप भूगोल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले। भूगोल फाउंडेशनचे मार्गदर्शक ॲडव्होकेट संभाजी मिंडे व विद्याताई मिंडे, खेड पंचायत समितीच्या अनिता ससाने, पत्रकार तुकाराम बोंबले यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला। आज सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी सोमवती अमावस्येला कुलदैवत निमगाव खंडोबा, खरपुडी खंडोबा येथे भीमा नदी तीरावर सकाळी खंडोबांची वाजत गाजत पालखीची मिरवणूक काढत स्नान घालत जयघोष करण्यात आला। खेड तालुक्यात सोमवती अमावस्येला मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करत तळीभंडार करून जयघोष केला। निमगाव खंडोबा येथे सोमवती यात्रेनिमित्त यळकोट जय मल्हार करिता भंडार खोबऱ्याची उधळण करीत सुमारे 50,000 भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले। निमगाव खंडोबा मंदिर कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे। राज्यभरातून भाविक खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येत असतात। सकाळी 9 वाजता वाजत गाजत देवाची पालखी मिरवणूक काढून भीमा नदीत देवाला स्नान घालण्यात आले। भाविक मोठ्या आनंदाने हा क्षण साजरा करतात। खंडोबाच्या मंदिराला सोमवती यात्रेला विशेष महत्त्व दिले जाते। या यात्रेत भाविक मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने सहभागी झाले होते। खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा येथे सोमवती यात्रेनिमित्त यळकोट जय मल्हार करिता भंडार खोबऱ्याची उधळण करीत सुमारे हजारो भाविकांनी खंडोबा देवाचे दर्शन घेतले। मात्र येथील ट्रस्टींमध्ये असलेल्या वादामुळे ते इच्छा असून देखील देणगी देता येत नसल्याची कैफियत येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व्यक्त केली। येथील पुजारी आणि भाविकांनी काय सांगितलं पाहूयात। राजेश गाडे, पुजारी, खंडोबा मंदिर। या ठिकाणी खरपुडी खंडोबा देवस्थान, प्रति जेजुरी खरपुडी खंडोबा म्हणजे जेजुरीचं जे ठिकाण आहे त्याचंच उपठिकाण इथे, म्हणून या ठिकाणाला प्रति जेजुरी म्हणतात। आणि आता ही दिवाळी झाली, दिवाळी झाल्यानंतर दिवाळीचीच पहिली सोमवती अमावस्या आल्यामुळं लाखो भाविक भक्त दर्शनाला आलेले आहेत। आणि ठीक आहे, व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे, दर्शनबारीचं काम व्यवस्थित आहे। गावातील ग्रामस्थ, स्वयंसेवक चांगल्या पद्धतीने काम करतायत। बऱ्यापैकी व्यवस्थित कामकाज चालू आहे। थोडासा ट्रस्टीचा थोडा वाद असल्यामुळे पावत्या वगैरे फाडल्या जात नाहीत आज काही, त्यांचं दोन ट्रस्ट मॅटर चालू असल्यामुळं पावत्या फाडल्या जात नाहीत। पण बाकी स्वयंसेवक वगैरे सगळे गावचे दोन्ही ट्रस्टीचे लोक इथं पालखीच्या वेळेस होती। सकाळी 11 वाजता पालखी निघाली इथून नदीला आंघोळीला देव गेला, वाजत गाजत मिरवणुकीमध्ये, भव्य अशा मिरवणुकीमध्ये। त्यानंतर आता पालखी गडावर आलेली आहे आणि या ठिकाणी देव स्थानपन्न झालेलं आहे आणि दर्शन भाविकांचं व्यवस्थित चालू आहे। लक्ष्मण नारायण डावरे, कोरेगाव। इथं जरा पावते फाडाय, आम्हाला पावते फाडायची होती। पावती काय? पावती काय म्हणले? पावते फाडायची पण माणूस नाही, देणगी द्यायची पण घ्यायला कोणी नाही। माझं नाव संदीप ज्ञानेश्वर बोत्रे पाटील, मी खालुंबऱ्याचा आहे। अखिल भारतीय वारकरी मंडळाचा पुणे जिल्हा सचिव आहे। काय झालं, कित्येक दिवसापासून या ठिकाणी दर्शनाला येत असताना खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक खंडोबावरती या श्रद्धा ठेवून या ठिकाणी येत असतात। परंतु कितीतरी महिने झालं या ठिकाणी आल्यानंतर लोक श्रद्धेने देणगी देण्याचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी देणगी स्वीकारण्यासाठी कोणीच नाही आहे। तरी माझा या ठिकाणी या गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, कारण मी यासारखा कार्यकर्ता सातत्याने या ठिकाणी येत असतो, परंतु या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर खूप वाईट वाटतं की एवढ्या चांगल्या ठिकाणी तीर्थक्षेत्र असताना सुद्धा या ठिकाणची अवस्था अशी नसावी। कारण जे आता मला वाटतं गावातील 2 गट असतील, परंतु दोन्ही गटाशी माझ्यासारख्या कार्यकर्ते अतिशय चांगले सलोखे संबंध आहे। तर माझी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपले जे काही मतभेद असतील ते आपण थोडं बाजूला ठेवून, खंडोबासारखं देवस्थान हे राज्यामध्ये खूप नावलौकिक मिळवलेलं देवस्थान आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे एकजुटीने काम केलंय ते काम यापुढील काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं सुरू ठेवावं, अशा प्रकारची विनंती मी दोन्ही गटातील माझ्या सर्व सहकार्यांना या ठिकाणी करतो। आणि भाविकांना चांगल्यात चांगली सुविधा द्यावी। भाविकांची देणगी, जे भाविक अतिशय मनमोकळेपणाने या ठिकाणी देणगी देण्यासाठी येत असतात, परंतु स्वीकारण्यासाठी कुणी नसल्यामुळे त्यांची खूप कुचंबना होती। त्यासाठी माझी दोन्ही या ठिकाणी ज्या आहेत त्या पार्ट्या, तर दोघांनाही विनंती, आपण या ठिकाणी सामोपचाराने हा प्रश्न मिटवून या ठिकाणी काहीतरी चांगला मार्ग काढावा। संक्रमशाला वडगाव मावळ येत आहे, दर सोमवती अमावस्येला येत असतो, पण इथं काही कोणी पावती घ्यायला नसतं। त्याच्यामुळे इथले वादविवाद मिटून या लोकांनी इथलं विकसित करावं देवस्थान, त्यामुळे आग्रहाची विनंती। आपण या ठिकाणी खरपुडी देवस्थान, जे खंडोबा देवस्थान खरपुडी खुर्द येथे आलो असता पाहिलं तर या ट्रस्ट बाबत काही वाद आहेत, परंतु सगळे भाविक भक्त आपण जे बाहेरून आलोय तर इथं बारकोड आहे का, बाकीची व्यवस्था आहे का, तर मंदिराच्या आजूबाजूला भिंती ढासळलेल्या आहेत।
तर बाहेरची सगळे भाविक लोकांचं एवढंच म्हणणं आहे की तुमचं काय वाद असेल किंवा काय असेल तर तुमच्याच लेवलला ठेवा आणि जे काय भाविक येतात ते त्यांना चांगल्या सोयी सुविधा द्या. हे लौकिक प्राप्त असं देवस्थान आहे खंडोबा देवस्थान, प्रति जेजुरी आहे. आता या ठिकाणी आपण बघत असं वर्षभरामध्ये सर्व जे सण आहे त्या सणाला इथं भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. खेड तालुक्यामध्ये याला असतील, आंबेगाव असतील, उत्तर पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी हे महत्वाचं देवस्थान आहे. तर अशा ठिकाणी वादापेक्षा विकास कामांकडे लक्ष द्यावं आणि भाविक दान द्यायला तयार आहेत. देणगी घ्यायला इथं कोणी लोक नाहीये, पावत्या फाडायला लोक नाहीये, बारकोड सिस्टीम नाहीये. तर हे याच्यामध्ये सुधारणा व्हावी अशी ट्रस्टच्या दोन्ही जे काही गट आहे त्यांना भाविक म्हणून आमची विनंती आहे. सर्वच भाविकांतर्फे ही विनंती आहे की मंदिराकडे, ट्रस्टकडे आणि या देवस्थानाच्या विकासासाठी तुम्ही एकत्र या. तुमच्यामधले काय वाद असतील ते मिटून भाविकांना कसं चांगली सुविधा देता येईल आणि हे देवस्थान कसं अजून विकसित करता येईल यासाठी तातडीने या गावाने काहीतरी निर्णय घ्यावा अशी भाविक म्हणून मी विनंती करतो. राजगुरुनगर येथील वाडा रोड लगत रस्त्याच्या कडेला दिवाळीनिमित्त फुले आणि झाडू विकणाऱ्या 2 वयस्कर आजींना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनपेक्षितपणे प्रत्येकी 1000 रुपयांचा किराणा मिळाला. लक्ष्मीपूजन असल्याने त्यांच्या दुकानाबाहेर भर उन्हात एक वयस्कर म्हातारी झेंडूची फुले विकायला घेऊन बसले होते. येथील दुकानदार माणिक खोरे यांनी त्या आजींना किराणा दिला. राजीव गांधी पंचायत संघटन विभागच्या पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट निलेश शंकरराव कडपाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या विभागामार्फत संविधानातील 73 व 74व्या घटना दुरुस्तीनुसार 11 व 12व्या अनुसूचीतील ग्रामपंचायती व नगरपरिषद यांचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या यानुसार सरकारकडून निधी व अन्य मार्गदर्शन जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांना करून जिल्ह्यातील जनतेला संविधानातील लाभ प्राप्त व्हावे हा हेतू या संघटनेचा आहे. त्यानुसार काम करण्यासाठी प्रत्येक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद यांना सहकार्य करण्यात येणार असल्याचे ॲडव्होकेट निलेश कोड यांनी सांगितले. सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी आळंद येथील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समितीचे दर्शन सामाजिक कर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी आपल्या कुटुंबियांसोबत घेतले. मंदिरात शाल, श्रीफळ व ज्ञानेश्वरी देऊन त्यांचा सन्मान देवस्थानच्या वतीने करण्यात आला. राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर 100हून दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी जीवन कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद गाणू, मानद सचिव राजेंद्र सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शहरात सुद्धा इतकं लोकप्रिय नव्हतं, तेव्हापासून आपण दिवाळी अंक इथं तालुका प्लेसला आणायला सुरुवात केली आणि लोकांना दिवाळी. वाडा तालुका खेड येथे ऋतुरंग सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कातकरी वस्ती तिफनवाडी येथे 110 कुटुंबांना दिवाळी सणानिमित्त किराणा व दिवाळी फराळ पाकिट वाटप करण्यात आले. त्याच्या अंतर्गत आम्ही दरवर्षी हे असं किट वाटप आपल्या गरीब गरजू लोकांना करत असतो आणि हाच उद्देश केशव सर आणि वैशाली मॅडमचा आहे की खरी मदत असते ती गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.